जसं या चित्रपटामध्ये आता आपण पाहिलं की प्रत्येकाची एक शेवटची लाईन अशी होते की जी आपण माणूस आहोत किंवा तुमचं कॅरेक्टर माणूस आहे हे सांगणार आहे. हा एक सुंदर सल्ला किल्लामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेल, किल्ला काय आहे, किल्ल्यावरच्या गोष्टी तुम्हाला फार छान माहिती होत्या, किल्ल्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही आम्हाला छान सांगितल्यात. आता तुम्हा सगळ्या लहान मुलांचा एक टास्क आहे. तुम्ही लहान वगैरे नाही आहात, पण तरीही असंच म्हणायचं म्हणून मी म्हणते की तुम्ही लहान मुलं आहात, तर तुम्ही ही लहान मुलं किती छान तो किल्ला काढून दाखवाल हे मला बघायचं आहे. तर आपण कॉम्पिटिशन सुरू करूया आणि कॉम्पिटिशन विजेत्याला यांनी खास बनवलेला राईस त्यांच्या घरी जाऊन खायला मिळणार आहे. वा 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 हे प्राईज मला माहिती नव्हतं. थँक्यू मलाही हे सांगितल्याबद्दल. ओके ओके, नक्की. आता आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. मी तुम्हाला पेपर आणि पेन देते. ह्या सर्व मुलांचं चित्र काढून झालेलं आहे किल्ल्याचं. आपण पाहूया या चित्रपटामध्ये जसं युनिक आहे तसं यांच्या चित्रामध्ये काय काय युनिक आहे. माझ्या चित्रामध्ये मी अविनाश दादा काढतो. ते जमलं नाही आहे, समजून घ्या. माझ्या किल्ल्यामध्ये युनिक असं की मी एकट्यानेच इथे आमचा भगवा झेंडा काढलेला आहे आपल्या मराठ्यांचा, आणि मी ते छोटेसे शिवाजी महाराज पण काढले. वाव, छोटेसे शिवाजी महाराज आणि मोठासा भगवा झेंडा. युनिक म्हणजे असं आहे की माझ्या चित्रामध्ये मी इथं एक किल्ला आहे, नाव आहे विच इज सराउंडेड बाय नेचर, की हा पिक्चर किती नॅचरल आहे असं सिम्बॉलिक यांनी केलं. त्याच्यामध्ये आमचा एक सीन दाखवला आहे ज्याच्यामध्ये माझी आणि ह्या सगळ्यांची भांडणं होतात. भांडणं म्हणजे इन सेन्स तुटत होतं ते दिसेल तुम्हाला. सो हे चौघजणं पुढे असतं आणि मी एकटा मागे असतो, यांच्या सेपरेट झालेलो असतो मी. सो ते एक सीन दाखवला आहे मी तिकडे. साधारण असंच आमचं एक पोस्टर आहे किल्ल्याचं, आणि त्यातला जो एक तो सीन जो शॉट एक जो रंगवला आहे तो खूप मस्त वाटतो बघायला. तो खूप एकदम भारी वाटून जातं की आपण स्वप्नातच आहोत असंच वाटतं त्या शॉटला. तर तो शॉट मी या पोस्टरमध्ये दाखवला आहे. तर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या चित्रामध्ये एक कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टने ह्या एवढ्या छोट्या मुलांनी चित्र काढलेलं आहे. तर अर्थात आता रिझल्ट देणाऱ्यांवरती खूप जबाबदारी आहे. तू म्हणालीस तसं खरोखर मला असं वाटतं किल्ल्याकडे बघण्याचे किती किती दृष्टिकोन असू शकतात. हे या माझ्या किल्ल्यातल्या पिल्लांनी मला दाखवून दिलं आहे असं मला वाटतं. आणि तू मला बक्षीस तर तू जाहीर केलेलं आहेस की माझ्या घरी मी बनवलेला कुठला तरी भाताचा प्रकार त्यांना खायला मिळणार आहे. वास येतोय त्यांना ऑलरेडी. सो मला असं वाटतं की प्रत्येकाच्या चित्रात तो स्वतः दिसतो आहे, तो काय व्यक्तिमत्व आहे म्हणजे. आणि ते मला माहिती आहे, मी त्यांच्यावर शूटिंग केलेलं असल्यामुळे हा कशा प्रकारचा मुलगा आहे, हा कसा आहे मला सगळं माहिती असल्याने ते त्यांच्या चित्रात इतकं पुरेपूर उतरतं आहे. आणि किल्ला या चित्रपटाची खासियत हीच आहे की तो अविनाशनी त्याच्यासारखा बनवला आहे. त्यांनी ते चित्र त्याचं काढलेलं आहे. जसं या मुलांनी त्यांचं चित्र काढलं आहे. कुणाचंच चित्र दुसऱ्या कोणासारखं तरी नाही आहे. तसाच हा चित्रपट ह्याच्यासारखा बनवूया, त्याच्यासारखा बनवूया, असा बनवूया, प्रेक्षकांना आवडेल म्हणून हे घालूयात, त्यात ते घालूयात, असं काहीही नसूनही तो इतका रंजक आणि इतका छान आणि इतका गोड झालेला आहे. सो त्यामुळे ही सगळी चित्र, हा किल्ला ज्या प्रकारचा चित्रपट आहे त्याचं एक द्योतक आहेत किंवा त्याचं सिम्बॉल आहे असं मला वाटतं. त्यामुळे सर्वांना मी प्रथम क्रमांक देते आहे आणि सर्वांना माझ्या घरी मी आलिशान जेवण देणार आहे असं मी इथे जाहीर करते आहे. वाव, नक्कीच. आता तुमच्या ह्या चित्रांवरून मला एक गोष्ट कळली ती अशी की मगाशी जो मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कॉपी करता का, आणि त्याची तुम्ही मला वेगवेगळी उत्तरं दिलीत. पण कॉपी करणं ही तुमची टेंडन्सी नाही आहे हे या चित्रांवरनं कळतं. कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं चित्र काढायला तर इझिली तू काय काढतोस रे असा प्रश्न विचारून ह्याची सुरुवात झाली असती.
पण तुम्ही अजिबात विचार केला नाही की माझ्या बाजूचा काय काढतोय. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही काढलात. सो इट इज लाईक तुम्हाला स्वतःला विचार करायला आवडतो आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सध्याच्या काळात. सो तुम्ही नक्कीच कॉपी करणाऱ्यातली मुलं नाही आहात. सो ऑल द बेस्ट फॉर युअर मूवी. तुमची मूवी ही अशीच एक इनोसेंट आहे, एक नवीन गोष्ट शोधणारी आहे जी 26 जूनला येते. मी नक्कीच सर्वांना आवाहन करते की सर्वांनी हा चित्रपट पाहायला जावा. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या स्वतःच्या किल्ल्याचा आस्वाद घ्यायला नक्की जा 26 जूनला. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि मी खूप एन्जॉय केला. आय होप तुम्ही सर्वांनी एन्जॉय केला. खूपच एन्जॉय केलं. आणि तू आत्ताचा हा जो कॉफीचा पॉईंट सांगितलास तो इतका युनिक होता आणि तू संपूर्ण ह्या ज्या आयडियाज काढल्यास त्या पण अत्यंत युनिक होत्या. त्यामुळे आम्ही सगळे तुझ्यासाठी